सोडून ह्या पक्षात आलो. खासदार साहेबांनी एवढं प्रेम केलं माझ्यावरती, मॅडम असतील किंवा आडागर साहेब असतील, त्या भागात ते काम केलं ना खासदार साहेबांनी, ते काम फार मोठं आहे. म्हणजे म्हणजे आज माझ्याकडे तर या गोष्टीला शब्द नाही. आज तुम्ही बघा, दुधाचा प्रश्न असेल, शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा प्रश्न असेल, शालेय विद्यार्थ्याचे एसटीचा प्रश्न असेल, अनेक गावात सभागृह दिली, हे केलं. आम्ही पराभूत झालो. आमची पराभवाची मंथन बैठक होती आणि त्या मंथन बैठकीत आम्ही ज्या पद्धतीने बोललो त्यातला एकही शब्द खासदार ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात नव्हता. पण हे सण नंतर रचलं कोणी? आज जी खासदार साहेबांची बदनामी आज झाली त्याला जबाबदार कोण? आज आमचं एका क्षणात करिअर उद्ध्वस्त झाल्याला जबाबदार कोण? गेली 15 महिने आम्ही ज्या पद्धतीने खासदार साहेबांबरोबर काम केलं, त्यांनी एक कुटुंबातला सदस्य म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जवळ घेतलं. आज लाखो रुपयाचा निधी, आज तुम्ही हे बघा भूम तालुक्यात खासदार साहेबांनी काय काय निधी दिलाय, काय काय कामं केलेत. अशा पवित्र माणसावर जर आज एवढे गंभीर आरोप करून त्या माणसाची बदनामी केली असेल तर आज काय सांगू शकतो आम्ही? सांगा ना तुम्ही. आज पूर परिस्थितीमध्ये दादांनी जीवाची बाजी लावली. 10,000 पेक्षा जास्त किट त्या ठिकाणी वाटल्या. आज सगळ्या प्रशासनाला शेतकऱ्यांचे पंचनामे करायला लावले. 28 दिवस आम्ही कुटुंबाच्या बाहेर होतो. खासदार साहेबांनी ज्या पद्धतीनं आम्हाला न्याय दिला, ती कामं केली. आमच्या प्रत्येक फोनवरती खासदार साहेबांनी कामं केली, विकासाची कामं केली. आज भूम तालुक्यात 3450 शेतकऱ्यांना पहिल्याच टप्प्यात 2,41,40,00,000 रुपयाचं अनुदान फक्त खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यामुळे मिळालं. भूम तालुक्यात 28 रुपये 25 रुपये दर होता दुधाचा. लोकसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर तो तिसऱ्याच दिवशी 32 रुपयावर गेला. अजून काय करायचं त्या माणसाने? आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही दिल्लीपर्यंत गेलो. आज रेल्वेचा प्रश्न असताना आज रेल्वे मंत्र्याला सुद्धा खासदार साहेबांनी पत्र दिलं, त्या भागातून रेल्वे गेली पाहिजे. त्या माणसाने आमच्यासाठी एवढं काम केलं आणि त्या बैठकीत आम्हालाच खलनायक ठरवून, आम्हालाच हे करून खासदार साहेबांच्या विरोधात ज्या बातम्या दिल्या, त्या गोष्टीचा आमच्या हृदयावर जो गाव झाला तो आता कधीही भरून निघणार नाही. आज आमचं करिअर आम्ही पराभूत झालो याबद्दल आम्हाला काही हे करत नाही. ठीक आहे, आम्ही खासदार साहेबांच्या विकास कामावर, आमच्या विकास कामावर आम्ही जनतेत गेलो, आम्हाला जनतेने नाकारला असेल तर आम्ही मान्य करू शकतो. परंतु ती कुठलीही बैठक पक्षविरोधी नव्हती, पक्षाच्या विरोधात घेतलेली बैठक नव्हती. आणि आज जर आमच्याच काही स्थानिक पदाधिकारी याला जर पक्षविरोधी वगैरे वगैरे हे करीत असतील, तुमचे डिपॉझिट जप्त झाले म्हणून तुम्ही हे करीत असतील, तर मग आमच्यासारख्या सर्वसामान्यांनी प्रस्थापितांच्या विरोधात लढायचं नाही का? हा मला प्रश्न आहे. आणि ज्या